चेक दाखवा प्रत्येकाने आपापला. सविता रंजे मॅडम, संतोष जाधव सर, पल्लवी दायगुड मॅडम, येस, सुनील तुंगटकर सर खूप छान, रमेश दानवे सर खूप छान, येस येस सर. सर खूप छान तुम्ही आज वर्कआउट केलात. काय वाटतं सर तुम्हाला ही रॉयल फिटनेस फॅमिली कशा पद्धतीने मिळाली सर तुम्हाला? सर माझं वजन वाढलं होतं. येस. किती वाढलं होतं सर वजन तुमचं? माझं सर 82 किलो वजन होतं. ओके. तुमची उंची किती आहे सर? आयडियल वेट पेक्षा किती वजन वाढलं होतं सर तुमचं? आयडियल वेट पेक्षा 12 किलो वजन वाढलं होतं. येस. या 12 किलो वजनाचा भार सर तुम्ही घेऊन स्वतः फिरत होता, त्याचा काय त्रास होत होता सर तुम्हाला? तर चालायला ताप लागत होती, काम करायला आळस येत होता, कामाची सुद्धा नव्हती अजिबात. येस सर. काय काम करता सर तुम्ही? तर मी बिझनेस कराय. ओके. बिझनेस करत असताना तुम्हाला जी काही प्रॉपर एनर्जी हवी असते, काम करण्यामध्ये जो उत्साह हवा असतो, तो तुम्हाला तुमच्या वाढलेल्या वजनामुळे मिळत नव्हता सर. काय अजून काय डिसऑर्डर होत्या का सर तुम्हाला? पोटाचा त्रास होता आणि चरबीच्या गाठी होत्या मला. ओके. पोटाचा त्रास आणि चरबीच्या गाठी होत्या सर. याच्यावरती सर काय तुम्ही आतापर्यंत उपाय वगैरे केला होता सर? पोटावरती भरपूर केला होता, डॉक्टर वगैरे गेलेलो, पोटात कॅमेरा पण सोडला ना माझ्या, उपचार पण चालू होते माझ्या. ओके ओके. उपचार चालू होते, पोटामध्ये कॅमेरा सोडून तुमच्या शरीरामध्ये काय आहे ते सर्व पाहिलं, डॉक्टरांनी पाहिलं होतं. तर सर मग तुम्हाला आपली रॉयल फिटनेस फॅमिलीची गरज का वाटली सर? म्हणजे का आवश्यकता वाटतं तुम्हाला? कसं काय विश्वास पटला की सर आपल्यामध्ये आल्यानंतर हे सर्व होऊ शकतं सर? मी सुधीर संतोष सरांना कॉन्टॅक्ट केलेलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही एकदा करून बघा काय होते. एक 10 ते 15 दिवस केलं मी, मला भरपूर बदल जाणवला. माझं 10 ते 15 जवळजवळ 3.5 ते 4 किलो वजन कमी झालं, पोटाचा त्रास पण कमी झाला. सर 3 ते 3.5 महिन्यात एकदा माझे 50 ते 55% चरबीच्या गाठी पाठवण्याच्या विठ्ठल आहेत सगळ्या. पहिल्या हात जाऊ लागल्या मागं अशा गाठी लागायच्या, आता गाठी लागत नाही, आता प्लेन म्हणजे स्किन लागते. येस येस येस. त्या गाठी वगैरे ज्या चरबीच्या असतात त्या तुम्ही घालवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आपली फॅमिली जॉईन करून 15 दिवसामध्ये तुम्हाला बनून झाला बदल जाणवला. आपले जे कोच आहेत ते आपल्यावरती आपल्याला खूप छान असं सांगत असतात, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्यावरती एकदा तुम्ही विश्वास दाखवला की तुमच्यामध्ये बदल हा निश्चितच आहे. त्या सर कोच विषयी काय सांगताल सर तुम्ही? कोच विषयी कोचच्या मार्गदर्शनानुसार जर केलं नाही 100% होते. आपण जर म्हटलं नाही भाऊ मी एकटा करेन, तर एकट्याच्यानं होत नाही, ते फॉलोअप राहत नाही, मार्गदर्शन राहत नाही, ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने होत नाही. संतुलन आहार म्हणा, मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलर्स, हार्बल कंट्रोल, हे सगळं कोचच्या सांगितल्याप्रमाणेच घेतोय मी. सर या गोष्टी तुम्हाला सरांनी ज्या सांगितल्या, हर्बल काउंटर असेल, बाकीच्या गोष्टी असतील सर, त्या तुम्ही कशा पद्धतीने घेत आहात आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुरुवात केली सर? सर सर्वप्रथम सकाळी आफ्रेश घेतो मी. येस. नंतर त्याच्यानंतर आपला वर्कआउट झाला की शेक घेतो, मँगो फ्लेवर, प्रोटीन पावडर फॉर्म्युला 1 शेक मिनिट. नंतर 8:30-9 वाजता हर्बल कंट्रोल, मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलर टॅब्लेट घेतो. येस येस. हर्बल कंट्रोल आणि सेल्युलसचा काय रोल आहे सर आपल्या या फिटनेस जर्नीमध्ये सर? ते काय करतं, आपल्या शरीरात जी वॉटर फॅट आहे नाही, ज्यावेळेस आपलं वजन कमी होतं त्यावेळेस आपली ही पोटाची चरबी आहे अशी लोंबायला लागते खाली. मग ते काय करतं, वॉटर, सेल्युलस, मल्टीव्हिटॅमिन आणि तुमचं हर्बल कंट्रोल ते काय करतं, वॉटर फॅट कमी करण्याचं प्रमाण करतं आणि आपली स्किन शेप मध्ये ठेवतं पोटाबरोबर, म्हणजे टाईट करतं. येस. स्किन टाईट. मला घेत नव्हतो अगोदर, मला तो प्रॉब्लेम जाणवायला लागला की आपलं वजन कमी होते पण पोटाची चरबी अशी खाली थोडीशी लोंबती. येस येस येस. प्रत्येक जण पाहू शकता की आपण फिटनेस जर्नीमध्ये आल्यानंतर आपलं जर वेट लॉस करत असाल, आपल्याला फिट व्हायचं असेल, ज्यावेळेस आपण वेट लॉस करतो त्यावेळेस आपली जी काही त्वचा आहे, स्किन आहे, ती लूज पडायला सुरुवात होते आणि ती लूज पडल्यानंतर आपण थोडस हे होतो की यार लूज पडलं. मग त्यासाठी काय करायचं, तर फॉर्म्युला 2 ज्या पद्धतीने सरांनी सेल्युलस टॅब्लेट घेतले असेल, हर्बल कंट्रोल घेतला असेल, त्यासोबतच आपले जे काही सांधे आहे त्यांच्या मजबूतीसाठी आपण जॉईंट सपोर्ट असेल, कॅल्शियम असेल, मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट ह्या घेणं अतिशय खूप गरजेचं आहे. हे घेतलं नसतं सर तर काय झालं असतं सर?
हे घेतलं नसतं तर माझ्या रिसॉर्ट अशा चालू असत्या, अजून माझ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट तशी चालू असती. तर सर तुम्ही माझं वजन एवढं काही बघताय ना, माझा सुरुवातीचा फोटो बघितला ना, मला डबल एक्सेल शर्ट बसत नव्हता, अशी बटन अशी टाईट व्हायची अशी बटन. येस येस येस. किती दिवसात सर कपडे लूज झाले तुम्हाला? तर मला महिन्यातच कपडे लूज झाले. मी जिथं कपडे घेत होतो ना तिथं डबल एक्सेल शर्ट घ्यायचो, तिथं नंतर मी 1.5 ते 2 महिन्याने गेलो ना, मला L 40 साईज बसायला लागली. येस येस येस. पाहू शकता, फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल होत राहतो, त्यासोबत आपले कपडेही आपल्याला लूज पडायला सुरुवात होते आणि खूप छान असा आनंद त्यामध्ये मिळत असतो. येस सर, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस केले आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर, म्हणजे कशा पद्धतीत तुमच्या सर्व गोष्टीमध्ये चेंजेस झाला? सर फॅमिलीमध्ये आल्यानंतर जसं हळूहळू वजन कमी झालं आणि आपण काय करतोय, हा जे फॉर्म्युला 1 प्रोटीन पावडर जी घेतोय किंवा शेकमेट, हा एक प्रकारचा आहार नसून म्हणजे आपल्या गरजेचं काय पोटाची नुसती भूक लागण्यात उपयोग नाही सर. येस सर. पोटाला जी पाहिजे, शरीराला जी पाहिजे ती आपण ह्यात सगळं संतुलित आहारातून मिळते आपल्याला. येस सर. तुम्ही ज्यावेळेस आपला वर्कआउट कॉल जॉईन केला सर, त्यावेळेस वर्कआउट करत असताना काय सुरुवातीला किती वेळ वर्कआउट करू शकत होता सर तुम्ही? सुरुवातीला मी सर वर्कआउट करू शकत नव्हतो, किती एक 10 मिनिटं 15 मिनिटं करायचं, कारण वजन म्हणजे शरीरच माझं वळत नव्हतं. किती दिवसामध्ये सर स्टॅमिना वाढत गेला तुमच्यामध्ये वर्कआउट साठी? 10 ते 12 दिवसानंतर बऱ्यापैकी अर्धा पाऊण तास करायला लागलो मी, एक महिन्यानंतर तास 6 तास कंटिन्यू करायला लागलो, 1 तासभर. जर तुम्ही 10-12 दिवस जर सातत्य नसतं ठेवलं, म्हणजे 1 दिवस केलं, 2 दिवस थांबलं, परत सुरू केलं, जॉईन केलं नंतर ज्यावेळेस मी जॉईन केलं त्याच्या अगोदर पण 3 ते 4 महिन्यापूर्वी सुधीर सरांच्या सगळं कॉन्टॅक्ट केला, 4 दिवस केलं मी आणि विषय सोडून दिला. म्हणलं नको, कोण रोज 5 ला उठायचं आणि करायचं. पण परत 3 महिन्यानं मला जाणवलं केलंच पाहिजे, नाहीतर अवघड आहे म्हणलं. येस, आपल्या मनालाच आपण जर कंट्रोल नाही केलं तर या सर्व गोष्टी घडत असतात. तुम्ही खूप छान अशा पद्धतीने सुरुवात केली, 10 ते 12 दिवसामध्ये तुमचा वर्कआउटचा स्टॅमिना वाढला. तुम्ही नवीन पार्टिसिपेटला काय सांगू शकाल सर, म्हणजे जे कोणी नवीन सुरुवात करतात त्यांना सातत्य ठेवण्यासाठी काय सांगाल सर तुम्ही? नवीन पार्टिसिपेटने आपल्या कोचचं मार्गदर्शन पूर्णपणे घेतलं पाहिजे आणि महत्वाचं, तुम्हाला जास्त जरी वर्कआउट होत नसेल तरी हळूहळू कोचच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळं गाईडलाईन्स करून हळूहळू वर्कआउट चालू केला पाहिजे, म्हणजे संपूर्ण. येस येस येस. 10 ते 12 ज्यावेळेस तुम्ही हार्मोन कंट्रोल तुमचं हे घेता शेकमेट किंवा हे, त्याच्यातून हळूहळू आपला स्टॅमिना पण वाढतो आणि एक प्रकारचे असे उत्तेजन येते बॉडीला की आपण हे केलंच पाहिजे, आपण करू शकतो. पण ते एका दिवसात नाही, हळूहळू येणार तुम्हाला. येस, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका दिवसात होत नाही, पण 1 दिवस नक्की होतात. त्यासाठी सातत्य खूप गरजेचं आहे सर. हे जर आपण फक्त जर वर्कआउट केला विदाउट आहाराचा तर होऊ शकतो बदल हा? नाही होऊ शकत. येस, खूप नाही होऊ शकत. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो ज्यावेळेस ती शरीराची होणारी झीज आहे ती भरून निघाली पाहिजे ना. येस येस येस. पाहू शकता की सर खूप छान सांगत आहेत की तुम्ही फक्त वर्कआउट केला तर तुमच्या शरीराची फक्त झीज होणार आहे. त्यासाठी शरीराला जे आवश्यक घटक आहेत ते जर तुम्ही नाही दिले, आपण ज्यावेळेस वर्कआउट केल्यानंतर ज्यावेळेस नाश्ता करतो, समजा शिरा असेल, उपमा, पोहे, म्हणजे काय असेल ते, त्याच्यातून फक्त पोटाची भूक भागवली जाते. आपल्या शरीराला जे आवश्यक अन्न घटक आहेत किंवा अन्नद्रव्य यायचे, मल्टीव्हिटॅमिन्स यायचे, कॅल्शियम म्हणा, हे असलं दुय्यम अन्न घटक, हे भेटत नाही त्याच्यातनं. येस येस. खूपच छान सर. सर तुम्ही आज मी स्टार्टिंग पासून सांगत होतो सर्वांना की व्हिडिओ ऑन करून करा, व्हिडिओ ऑन करून. त्याचा काय रोल काय वाटतं सर तुम्हाला, व्हिडिओ ऑन करणं का गरजेचं आहे सर? व्हिडिओ ऑन केलं ना सर की सातत्य राहतं, कॉन्सन्ट्रेशन राहतं आणि काय होतं, एक आपण ते कॅमेऱ्यात हायलाइट होतो, करतोय का नाही. भलं तुम्ही थोडं करा पण व्हिडिओ ऑन ठेवूनच करा. येस, त्याच्यानंतर मी अगोदर ज्यावेळेस नवीन जॉईन झालेलं नाही त्यावेळेस मी म्हणजे 5:15 ते 6:15 करायचो, तर मी व्हिडिओ ऑफ ठेवायचो. पण त्यावेळेस कसं व्हायचं, आपल्याला दम लागला काय लागला की आपण ऑटोमॅटिक थांबायचो. पण याच्यानंतर सरांनी मला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ ऑन करून करत जावा, तुम्हाला पाहिजे होतंय तेवढं करा. आपण बाकीच्यांचं बघून आपण समजा 10% करणार आहे किंवा 10 स्टेप करणार, तर 12 स्टेप करतो, 15 स्टेप करतो, हळूहळू. जसं आपण हे करतो तसं आपल्यात बदल होत जातात. येस, म्हणजे नक्कीच व्हिडिओ ऑन केल्यानंतर आपल्याला प्रॉपर पद्धतीने करण्याची जी मानसिकता पद्धतीने कोचचं लक्ष राहतं ना आपल्यावर. येस, किंवा हा करतोय किंवा समजा आपल्याला काय चुकत असेल तर कोच सांगतात
की बाबा असं नाही असं करा, असं नाही असं करा, मार्गदर्शन देतात ना ते आपल्याला. येस सर येस, खूपच छान, अतिशय मोलाचा सर संदेश दिला तुम्ही. सर शेवटी सर तुम्ही जे काही नवीन पार्टिसिपेट आहे आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली विषयी काय सांगाल सर, त्यांना काय संदेश द्याल? आपल्या नवीन पार्टिसिपेटला मी सांगू इच्छितो की सकस संतुलित आहार आणि आपण हा व्यायाम करतोय तो कंटिन्यू ठेवा कोचच्या मार्गदर्शनाखाली. तुम्हाला आयुष्यात डॉक्टरला जायची वेळ येणार नाही किंवा तुम्ही जे काम करताय हे करताय तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. येस येस, खूपच छान असं अतिशय मोलाचा संदेश सर तुम्ही दिलात की यामध्ये डॉक्टरकडे गेलं